त्याच्यामुळे हा जो निकाल आहे तो शिंदे गटाच्या बाजूने लागेल अशा पद्धतीची दबक्या आवाजात एक चर्चा चालू आहे। अध्यक्ष हे त्या पदावर बसल्यानंतर कुठल्याही पक्षाचे नसतात, त्या पदावर बसेपर्यंत ते जरूर एका पक्षाचे आमदार असतात, परंतु विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती या संविधानिक पदावरती बसल्यानंतर ते त्या सभागृहाचे कस्टोडियन असतात। सर्व पक्षीय सर्व आमदारांच्या हिताचं संरक्षण करणं हे त्यांचं काम असतं। त्यामुळं त्या पदावर येण्यापूर्वी जरूर ते एका पक्षाचे आहेत, परंतु त्या पदावर बसल्यानंतर ते सगळ्यांचे आहेत। ओके, पात्रतेच्या सुनावणीबद्दलचा मुद्दा मत आहे की सुनावणीच्या संदर्भात अध्यक्षांना ज्या कोर्टाने गाईडलाईन्स दिल्या होत्या त्याच्यामध्ये 10th शेड्यूलच्या व्हायोलेशनचा एक महत्त्वाचा मुद्दा होता। त्याच्या गाईडलाईन्स फॉलो करून हे सगळं करण्याचं होतं, पण तुमचे जे विरोधक आहेत त्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की याला कुठेतरी एक राजकीय रंग लागतो आणि दुसरं म्हणजे अध्यक्ष या सगळ्या विरोधात निकाल देतील असा एक प्रकार सुरू होतो। हे बघा, तर्कवितर्कावर भाष्य करणं योग्य नाही। हे बघा, माननीय अध्यक्ष महोदयांनी सुप्रीम कोर्टचा निकाल आल्यावर काय सांगितलं होतं की सुप्रीम कोर्टच्या निकालाचा आम्ही निश्चितपणानं आदर करू। थोडं थांबा ना, 24 तासाचाच वेळ आहे आता। उद्या त्याचा या ठिकाणी निकाल येणार आहे। त्या निकालामध्ये मग व्हायोलेशन झाले का नाही झालं, रूल्स फॉलो झालेत का नाही झाले, सगळं कायद्याच्या चौकटीप्रमाणे झालं का नाही झालं, हे उद्या निकाल आल्यावरच स्पष्ट होणार आहे। त्यामुळं जरतरच्या गोष्टीवर आता काहीतरी बोलणं योग्य नाही। आपण थोडी वाट बघूया। निकाल आल्यानंतर मी कालच सांगितले, निकाल आल्यानंतर निकाल आम्ही सगळेजण वाचू आणि सविस्तर विश्लेषण, सविस्तर आमचं मत त्या निकालावरती उद्या निकाल आल्यावर आम्ही देऊ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।